पंचायतचे नगराध्यक्ष कौतिक पगारजी, सुरगाण्याचे अध्यक्ष चिंतामण गावित, कळवणचे अध्यक्ष राजेंद्र भामरे, तसंच महिला अध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे, उदयकुमार आहेर, नानासाहेब महाले, धनंजय पवार, राजू पवार, भूषण पगार, सर्व उपस्थित असणारे माझ्या कळवण, सुरगाणा, नाशिक या जिल्ह्यातून आणि दोन्ही तालुक्यातून आलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, शेतकरी, पत्रकार मित्र, आपले लोकप्रिय आमदार नितीन पवार, सौभाग्यवती जयश्रीताई पवार आणि नितीनला त्यांचं अभिष्ट चिंतन करण्याच्या करता, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या करता उपस्थित असणारा सर्व माझा जनसमुदाय, जमलेल्या बंधू भगिनींनो, तरुण मित्रांनो, उशीर झाला त्याच्याबद्दल सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो, कारण कार्यक्रम खरं तर 11:30ला होता, पण आम्हाला यायला बराच उशीर झाला. उत्तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत, महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धशक्तिपीठ असणाऱ्या वणीच्या सप्तशृंगीच्या मातेच्या चरणी आम्ही सुरुवातीला गेलो, तिथं वंदन केलं. एक आपली परंपरा आहे, वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. आपण कुठं तरी श्रद्धा ठेवून काम करत असतो, निष्ठा ठेवून काम करत असतो, आणि त्या प्रकारे मोठा भक्तगण हा तिथं दर्शनाला येत असतो. तिथं अनेक प्रकारच्या सोयी छगन भुजबळ साहेब ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना केलं. मला आठवतं आहे, सुरुवातीच्या काळामध्ये लोकांना चालत जावं लागायचं, त्रास व्हायचा. आता रस्ते रुंद झालेले आहेत, वर जाण्याच्या करता सोय झालेली आहे. ज्या काही सुविधा देता येतील त्या सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज देखील मी तिथं जात असताना माझ्याबरोबर सगळे मान्यवर होते. मी तोच विचार करत होतो की अजून उद्याच्याला भाविकांना तिथं काय केलं पाहिजे, काय केल्यानंतर त्यांना अधिक सोयीचं होणार आहे, अधिक सुखकर होणार आहे, दर्शन घ्यायला त्याच्यामध्ये कुठलाही अडचण येणार नाही. मला आत्ताच नितीन सांगत होता की दादा, तिथं एक चांगल्या प्रकारचा आम्ही प्लॅन तयार केलेला आहे आणि तो प्लॅनला देखील तुम्ही मंजुरी दिली पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तो मीटिंग असते. श्री क्षेत्र सप्तशृंगी देवी सप्तशृंगीगड, तालुका कळवण, जिल्हा नाशिक येथे तीर्थक्षेत्र विकास आराखडा ह्याला मंजुरी द्यायची आहे. मी आपल्याला सगळ्यांना आजच्या दिवशी सांगू इच्छितो की लवकरच ती मीटिंग, माझ्या माहितीप्रमाणे सोमवारी दुपारी ती मीटिंग लागलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आहे. मी राज्यामध्ये त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून काम करतो. मी आपल्याला नितीनच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शब्द देतो की उद्याच्या सोमवारी 81,86,00,000 तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर झालेला तुम्हाला सगळ्यांना वाचायला मिळेल. शेवटी कामं करायची असतात. मगाशी भुजबळ साहेबांनी उल्लेख केला, अनेक वर्ष मी देखील काम करणारा कार्यकर्ता, तुम्हालाही माहिती आहे. माझ्या भागाने 91 साली मला खासदार केलं, त्याच्यानंतर मी कधी मागं वळून बघितलं नाही. अनेक प्रकारचे चढ उतार आले, परंतु जनतेचे प्रश्न सोडवायचे, शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवायचं आणि विकास साधायचा, हाच मूलमंत्र डोळ्यासमोर ठेवून आम्ही सतत काम करत राहिलो. अलीकडच्या काळामध्ये आम्ही हे काही निर्णय घेतले, हे विकासाकरता घेतले. आमदारांचा त्या ठिकाणी दबाव होता की आम्ही निवडून आलेलो, आमची कामं झाली पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मध्ये काही स्थगित्या आलेल्या होत्या, परंतु आता सगळ्या स्थगित्या आम्ही उठवलेल्या आहेत. आम्ही त्याच्यात दुजेपणा करत नाहीये. शेवटी प्रत्येक आमदार 3 ते 5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो. तिथं माझ्या आया बहिणी असतात. आज तर माझ्या आया बहिणींना मला धन्यवाद द्यायचे आहे. एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळ्या महिला इथं उपस्थित राहिलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शेवटी महिलांना देखील पुरुषांच्या बरोबरीनं मान, सन्मान, प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये घेतलं पाहिजे. आज इथं मोठ्या प्रमाणावर माझ्या अंगणवाडी सेविका आहेत, आशा वर्कर आहेत, त्याच्यामध्ये मदतनीस आहेत,
त्यांच्याही काही मला चिठ्ठ्या आलेल्या आहेत की अजित पवार तुम्ही आता सरकारमध्ये आहात, अर्थमंत्री म्हणून कामाची जबाबदारी पार पाडताय, आमच्याकडेही बघा, आम्हाला किती दिवस मानधनावर ठेवणार आहे, काहीतरी दुसराही विचार त्या ठिकाणी करा. अशा प्रकारची माझी त्या बहिणींची माझ्याकडनं अपेक्षा आहे. मी जरूर त्याच्या संदर्भामध्ये स्वतः जातीनं लक्ष घेऊन काय मार्ग काढायचा, मधल्या काळामध्ये काही प्रमाणात मार्ग निघालाय, परंतु अजून तुमचं समाधान होईल, अजून तुम्हाला तिथं चांगलं काम करण्याच्या करता एक विश्वास वाटेल, अशा पद्धतीचा देखील निर्णय आम्ही तुमच्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये घेऊ. हा पण शब्द माझ्या सगळ्या उपस्थित असणाऱ्या बहिणींना मी देऊ इच्छितो. आज इथं सगळेजण आलेले असताना नितीननी त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक गोष्टी सांगितल्या. आज खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या सगळ्यांच्या समोर प्रश्न आहे. मित्रांनो, बहुतेक जण इथं आम्ही स्टेजवर बसलेले सगळेजण हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत. मी देखील आज शेतकरी म्हणून माझ्या आजोबांची, माझ्या वडिलांची ती जमीन माझ्या वाटणीला आलेली मी आज त्या बारामतीमध्ये करत असतो. आणि त्याच्यामुळं काय कांद्याची परिस्थिती आहे, काय टोमॅटोची परिस्थिती आहे, काय त्या ठिकाणी इथल्या जिल्हा बँकेची परिस्थिती आहे, पिकांचे दराची काय परिस्थिती आहे, पावसाने ओढ दिल्यानंतर आज माझा शेतकरी कशा पद्धतीनं हतबल झालेला आहे, धरणांची परिस्थिती काय आहे, पीक विम्याचे पैसे माझ्या शेतकऱ्यांना मिळत आहेत का नाही. मित्रांनो, महायुतीच्या काळामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय आम्ही घेतले. 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांचं पीक विमा उतरवण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. बाकी सगळे पैसे केंद्र सरकारनं, राज्य सरकार तुमचे भरतं, हजारो कोटी रुपये भरतं. का तर टप्प्याटप्प्याने आम्ही पुढे चाललेलो आहे. मला आठवतंय सुरुवातीच्या काळात मी राजकारणात आलो त्यावेळेस माझा शेतकरी सावकाराच्या दारामध्ये जायचा, 10 रुपये शेकड्याने पैसे घ्यायचा आणि कसं बसं शेती करायचा प्रयत्न करायचा. कित्येक जणांच्या जमिनी तर त्या सावकाराच्या त्या तोंडामध्ये त्यांना द्याव्या लागल्या, सावकाराला विकाव्या लागल्या, सावकारांनी व्याजामध्येच जमिनी स्वतःकडे करून घेतल्या. आणि नंतरच्या काळामध्ये आम्हाला वाटलं की नाही, शेतकऱ्याला कमी व्याजाने कर्ज पुरवठा केला पाहिजे. मागच्या वेळेसच सरकारमध्ये मी, भुजबळ साहेब, आम्ही सगळेजण असताना तिथं निर्णय घेतला. मी माझी जी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चालवतो तिथं 0% व्याजाने 3 लाखापर्यंत पीक कर्ज देत असतो. मी विचार केला, मी आणि सातारा जिल्हा बँक, नगर जिल्हा बँक, आमच्या ठराविक बँका चांगल्या चालल्यात, तिथंच फक्त लोकांना पैसे मिळणार, बाकीच्यांनी काय केलं. मग आम्ही राज्य सरकारच्या वतीनं काही कोट रुपये घालावे लागले तरी चालतील, परंतु 0% व्याज द्यायचा, 0% 3 लाखापर्यंत कर्ज देण्याचा निर्णय घेतला. त्याच्यातनं आपण तो एक महत्त्वाचा निर्णय घेतला. मध्ये आम्ही तुमचे सगळ्यांचे जे भूविकास बँक होती ते पैसे कर्ज माफ केलं. तुमच्या 7/12वरचा ज्या शेतकऱ्यांच्या 7/12वर भूविकास बँक होती ती त्या ठिकाणी काढून टाकली. अडचणी खूप आहेत. शेवटी राज्य कारभार करत असताना या टप्प्याटप्प्याने अडचणी सोडवायच्या असतात. आम्ही कधी शांत बसलो नाही. रोज सकाळपासून काय आपल्याला सोडवणूक करता येईल, कशा पद्धतीनं पुढे जाता येईल, तशा प्रकारचं काम आम्ही करत असतो. आणि हे काम करत असताना ज्याचा उल्लेख नरहरी झिरवाळ साहेबांनी केला, आपली नाशिक जिल्हा बँक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज देणारी नंबर 1 ची बँक, ती बँक अडचणीमध्ये आली. आता ती का आली, कुणामुळं आली, कशी आली, त्याच्या खोलात मी जात नाही. त्याचं सगळं गुराळ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. परंतु इथून पुढं ती बाहेर निघाली पाहिजे. म्हणून माझ्याच चेंबरला भुजबळ साहेबांना, दिलीप वळसे पाटलांना, नरहरी झिरवाळला, दादा भुसेंना, अनेक आमदारांना तिथं बोलवलं आणि त्यांना सांगितलं अधिकाऱ्यांना की आपल्यालाही बाहेर काढायची. MSC बँकेचे चेअरमन प्रशासक विद्याधर अनास्करला बोलवलं. त्यांनाही सांगितलं की अनास्करजी, तुम्ही आज राज्य सहकारी बँक उत्तम चालवताय, जवळपास 600-650 कोटी रुपये नफा ह्या राज्य सहकारी बँकेला तुम्ही मिळवून देताय. आपलीच एक उत्तर महाराष्ट्रातली महत्त्वाची बँक ही पण आपल्याला बाहेर काढायची. राज्य सरकार म्हणून जी भूमिका घ्यायची ती मी घेईन. त्याकरता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना विनंती करीन. पण राज्य सहकारी बँकेने पण पुढाकार घेतला पाहिजे.
नाबार्डचं काय मत आहे, RBIचं काय मत आहे, काय त्याच्यातनं तोडगा काढला पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, मी या आजच्या शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं सर्वांना सांगू इच्छितो, एखादी अडचणीमध्ये असणारी संस्था बाहेर काढायची म्हटलं तर थोडे कठोर निर्णय घ्यावे लागतात. नेहमीसारखं वागून चालत नाही. माझ्याही भागातल्या काही बँका, अर्बन बँका फार कठोर निर्णय घेऊन मी बाहेर काढल्यात. माझ्याही भागातले काही सहकारी साखर कारखाने मी कठोर निर्णय घेऊन बाहेर काढलेत. तशा पद्धतीनं काहींना ते पचनी पडणार नाही. परंतु मी आजच सगळ्या नेतेगणांच्या साक्षीनं सांगतो की ती बँक बाहेर काढण्याच्या करता महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे आणि त्याच्यामध्ये अर्थमंत्री म्हणून मी स्वतः लक्ष घातलेलं आहे. परंतु आपण पण त्याच्यामध्ये सहकार्य करा. आम्ही तुम्हाला ज्यावेळेस विनंती करतो त्यावेळेस तुमच्याकडनंही प्रतिसाद आला पाहिजे आणि त्या प्रकारे आपण त्याच्यातनं मार्ग काढू. कारण सहकार खातं पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिलीप वळसे पाटील साहेबांच्याकडचं आहे. ते पण शरद सहकारी बँक उत्तम चालवतात, त्यांचा कारखाना भीमाशंकर उत्तम चालवतात. अशा पद्धतीने एक चांगली संस्था चालवणाऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये आज आपण सहकार्याची सूत्र त्या ठिकाणी दिलेली आहेत आणि त्याच्यातून निश्चितपणे मार्ग काढला जाईल. आपण काही काळजी करू नका. परंतु कधी दादा इथं वसुली जोरात सुरू झाली, दादा असं झालंय, दादा तसं झालंय. आत्ताही निवेदन आली, काही निवेदन दिली की दादा ज्यांनी काही गोष्टी केल्यात त्यांना पण काही समज तुम्ही दिली पाहिजे. ठीक आहे, ज्या त्या गोष्टी ज्या त्या ठिकाणी करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही योग्य ती कार्यवाही करू. आपण काही काळजी त्याच्या संदर्भामध्ये करू नका, एवढीच विनंती आणि सूचना मी या बँकेच्या संदर्भामध्ये करतो. मित्रांनो, आज टोमॅटोचे भाव पूर्णपणे पडले. काही महिन्यापूर्वी टोमॅटोला एवढा भाव होता की टोमॅटोला अशा प्रकारचा भाव कधी आपण बघितलाच नव्हता. तेजी मंदी चालते. कांद्याची मध्ये अवस्था तशीच होती. मध्ये कांदा व्यापाऱ्यांनी घेणं बंद केलेलं होतं. मधल्या काळामध्ये कांदा उत्पादक शेतकरी, कांदा कुठं पिकतो? माझ्या नाशिकमध्ये पिकतो, माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये पिकतो. ठराविक भागामध्ये कांदा मोठ्या प्रमाणावर पिकतो आणि त्याच्यातून कधी भाव मिळाले तर चांगले मिळतात, कधी एकदम कांदा रस्त्यावर फेकण्याची वेळ माझ्या शेतकऱ्यावर येते. आम्ही पण विरोधी पक्षामध्ये असताना कित्येकदा कांद्याच्या माळा करून सभागृहामध्ये गेलो आणि कांद्याला अधिकचं अनुदान द्या अशा प्रकारची मागणी त्या काळामध्ये केली आणि 350 रुपये क्विंटलला ती अनुदान देण्याच्या बद्दलचा निर्णय आपण घेतला. अशा गोष्टी घडतात. परंतु मित्रांनो, शेवटी डिमांड आणि सप्लाय हे फार महत्त्वाचं असतं. आणि आपल्याकडे होतं काय, एखाद्याला भाव आला की एवढं पीक करतात की पुढच्या वेळेस त्याचे भाव पडलेच पाहिजे. आणि भाव पडल्यानंतर सगळेजण तिथपासून बाजूला होतात, नको आता हे करायला नको, आणि नंतर भाव वाढतात. हे जे काही ग्राहक आणि उत्पादक ह्याचा जो ताळमेळ आहे, कांद्याच्या बद्दलचा निर्णय झाल्या पियुष गोयल साहेबांना आम्ही सह्याद्रीला बोलून घेतलं. त्यांच्याबरोबर बैठक घेतली. कृषी मंत्री होते, पणन मंत्री होते, आम्ही सगळेजण होतो आणि त्याच्यातून काय मार्ग काढता येईल, त्याच्या संदर्भात एक्सपोर्टच्या बद्दल काय निर्णय घेता येईल, त्याच्यामध्ये जो काही तुम्ही टॅक्स लावलेला आहे तो टॅक्स त्या ठिकाणी काढून टाकला पाहिजे. कारण शेतकऱ्यांना ज्यावेळेस 2 पैसे मिळतात त्यावेळेस थोडंसं सबुरीनं घेण्याची गरज आहे. ह्या प्रकारची भूमिका आम्ही सगळ्यांनी मांडली. ते म्हणले आत्ता माझ्याबरोबर अधिकारी नाहीत, 2 दिवसांनी तुम्ही पणन मंत्री आणि कृषी मंत्र्यांना दिल्लीला पाठवा, मी तिथं बैठक घेऊन त्याच्यातनं काय मार्ग काढायचा तो काढतो. आपण त्याच्या आधी साधारण 24 रुपये 10 पैसे ना, 24 रुपये 10 पैसे अशा पद्धतीनं आम्ही अमित शाह साहेबांशी बोललो, आम्ही पियुष गोयल साहेबांशी बोललो, आम्ही इतर वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घातलं आणि ह्याच्यामध्ये हा दर जर ठरवून दिला, चांगला दर दिला तर त्यांनी तो 2410 दिला. परंतु नाफेड ज्यावेळेस उतरतं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे कांदा खरेदी होती. त्याच्यातनं व्यापारी पुन्हा आले, अजित पवार त्यांनी कांदा विकत घेतला की आमचे भाव पडतात,
हे मार्केटमध्ये काही दरांनी कांदा विकतात. अशा या प्रत्येकाच्या व्यापाऱ्याचं दुखणं वेगळं आहे, माझ्या शेतकऱ्याचं वेगळं आहे, जो ग्राहक आहे त्याचं वेगळं आहे. आणि या सगळ्यांचा कुठंतरी एक कसं एकत्रपणे यांना आणता येईल, ह्याच्यात तिघांना एकत्र घेऊन समन्वय कसा साधता येईल, अशा पद्धतीचा समन्वय राज्यकर्ते म्हणून तिथं केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये बसणाऱ्या राज्य सरकारमधल्या लोकांना आणि केंद्र सरकारमधल्या लोकांना करावा लागतो. आणि म्हणून मित्रांनो, त्याच्यातनं आपण मार्ग काढला. आता साधारण 2000च्या पर्यंत भाव, 2000, 2200, 2300 अशा पद्धतीचे भाव आहेत. मध्ये आम्ही व्यापाऱ्यांच्या बरोबर बोललो. मला आपल्याला एक सांगायचं आहे, त्या संदर्भामध्ये पावसाळा कसा आहे, पाऊस काळ कसा पडला आहे, धरणात किती पाणी आहे, त्याच्यावर पण नैसर्गिक संकट काही आलं आहे का, ह्या सगळ्यावर देखील भाव अवलंबून असतात. आणि टोमॅटोच्या संदर्भात अशा पद्धतीनं टोमॅटो रस्त्यावर फेकून प्रश्न त्या ठिकाणी सुटणार नाही. त्याच्यात काही प्रक्रिया करणारी काही गोष्टी करता येतील का, आणखीन काय मार्ग काढता येईल, त्या संदर्भामध्ये कुठं मार्केट आहे. मधल्या काळामध्ये आम्ही हाही प्रयत्न केला किंवा महाराष्ट्राच्या पेक्षा दुसरं जवळपास राज्यामध्ये चांगलं मार्केट असेल तर माझ्या शेतकऱ्याचा माल आपण तिकडं घेऊन जाऊ आणि तिकडं विकू. जसं मध्ये सांगितलं की हैदराबादला एक जण नेते आले आणि म्हणले हैदराबादला कांदा फार चांगले पैसे येतात. ज्याने त्याने इथनं ट्रक भरले आणि हैदराबादला घेऊन गेले, झालं तिथला भाव कमी आला. अशा पद्धतीनं कधी कधी वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होती आणि त्याच्यातून जे साध्य करायचे ते आपल्याला साध्य करता येत नाही. परंतु मी या नाशिकच्या कळवणच्या सभेच्या निमित्तानं लोकांना सांगू इच्छितो, माझ्या शेतकऱ्यांनो, आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत. तुम्हाला कदापि वाऱ्यावर त्या ठिकाणी सोडणार नाही. जे राज्य सरकारला त्या बाबतीमध्ये निर्णय